सो आता आपण जातोय तिरुमलाई नायकर पॅलेस म्युझियममध्ये. हा एंट्री गेट आहे आणि इथून आपण आतमध्ये एंटर करतोय. Subscribe to my channel वाव, and also press this bell icon. समोरच आपल्याला बोर्ड लावलाय. स्पेशल हॉल वॉज कॉल्ड नतकशाला. ओके, सो ह्या पूर्ण याला नतकशाला असं म्हणतात आणि हे डान्सिंग हॉल होतं. सो महाल डॅनियल पेंटिंग. सो हे जिथे आपण आहोत ते तुम्हाला दाखवते मी. महाल डॅनियल पेंटिंग आहे. सो ते कसं होतं, तर हे असं होतं. वा, त्याच्यानंतर व्ह्यू ऑफ द डोमीज ऑफ द पॅलेस 19 कॅट. ओ माय गॉड, हे 19 कॅटचा व्ह्यू आहे. आणि हे बघा तुम्ही कसं होतं ते पहिले 19th century. येस, 19th centuries राईट. फ्रंट व्ह्यू ऑफ द पॅलेस, एंट्रन्स ड्युरिंग 19th centuries. ओह माय गॉड, कसं होतं. द पेंटिंग शोविंग द नॉर्थन साइड टॉप फ्लोअर ऑफ द पॅलेस. व्ह्यू ऑफ द लोअर कॉरिडॉर ॲट द साऊथर्न साईड ऑफ द पॅलेस 19th century. सो हे जे आहे सगळे 19th centuryचं लावलं त्या लोकांनी इकडे. आणि आता एवढं येस, आता तरी आणि ते पहिलेच बोर्ड लावले नतकशाळाच्या नावाने की हे आता जास्त एक्झिट करत नाही आहे. तरीसुद्धा सीता नवसल केव पेंटिंग. ओके, सो हे एक लेडी पेंटिंग आहे. आहे सीता नवसल लेडी. ओके, तिची पेंटिंग आहे. आणि हे इकडे आहे बीड मेकिंग स्टोन. बेल मेकिंग स्टोन. ते त्यावेळेचे काही उरलेले अवशेष आहेत, मलाही तसं वाटतं. येस, ते ठेवले आहे आपल्या बघण्यासाठी. तर इथे जसं लिहिले बीड मेकिंग स्टोन. URM Paravali 2000 years back. Vinayak, look at here. URM बरोबर 2000 years बॅक, 2000 वर्षांपूर्वीचं आहे. आणि थोडं मोठं आहे बघा, ते चांगल्या ह्याच्यात आहे, कंडिशनमध्ये आहे. येस, वाव. त्यावेळेसचे पेंटिंग चोळा पेंटिंग म्हणून नाव लिहिलं आहे. छोला तंजावर. सो ह्या पेंटिंग्स आहेत. हे सुद्धा एक 2000 वर्ष पहिल्याचं एक आहे. स्टोको फिगर्स. गुरियाल फर्स्ट सेंचुरी. ओ माय गॉड, हे फर्स्ट सेंचुरीचं आहे. फर्स्ट सेंचुरी, बापरे. काळजी दाखवते फर्स्ट सेंचुरी. पण तसं सांगायला गेलं तर त्याने अगोदरच नोटीस लावून ठेवलं की हे जास्त आता एक्झिस्ट करत नाही आहे. कोच संगम पेरेड. म्हणजे शंख आपण म्हणतो. अगेन सेम, परत सेम आहे तिकडे 2000 वर्ष बॅक. आणि हे जे आहे हे चुकीचंच आहे. आणि हे चुकीचंच आहे. आणि हे जे कोणी केलं ना, हे बदलायचं आहे, रिअली बदलायचं आहे. कारण हे अशी चुकीचं आहे. जर आपण आपलं जे जो इतिहास आहे जर त्याला आपण जपतोय तर हे असं येऊन करणं, इथे येऊन नाव वगैरे लिहिलं कोणाचं, हे चुकीचं आहे. हे काय लिहिलं आहे एमटी? व्हॉट इज दिस यार? एमटी मीन्स व्हॉट? हे खूप दुर्दैवाची गोष्ट आहे की आपण आपली संस्कृती टिकवत नाही. आपल्या संस्कृतीची वाट लावतोय आपल्याला पुढे कॅरी करायची आपल्याला पुढच्या जनरेशनसाठी. ज्या पद्धतीने जे मला आवडते काही असं ते बघतो आपला इतिहास हा तुम्ही अशा प्रकारे. ज्यावेळी फॉरेन टुरिस्टर वगैरे येतात त्यावेळेला नाही असं बघतात की हे काय आहे, व्हॉट इज दिस, काय आहे APPB या हे काय आहे. ते नरसिंहार. वाव, तर हे नरसिंहार करून आहेत. नरसिंहार 8th century. 8th centuryचं आहे. 8th centuryमध्ये बनलेलं. तर हे असं आहे.
खूप जुने जुने अवशेष तुम्हाला काही सेंचुरीचे खूप आधीचे बघायला मिळतात. सो हे एक खूप अमेझिंग आहे. आणि हे पूर्ण पॅलेस. येस, थिसाई अनंगो 8th सेंचुरी. 8th सेंचुरीच आहे. सेम थिसाई अनंगो. सो इकडे जे काय करून ठेवलं आहे लिहिलं इकडे SAAR लव, त्यानंतर आपलं नाव वगैरे, हे खूप चुकीचं आहे. आपली संस्कृती, द कल्चर, जे आपलं कल्चर आहे त्या कल्चरचा पूर्ण वाईट आहे. म्हणजे कसं केलं आहे. आय थिंक मला तर वाटतं की कॅमेरा लावून जे कोणी असं करतात त्याला कोणी पकडून त्याला कोणी सक्त त्यांना कारवाई केली पाहिजे. सो हे तिरुमाल 8th सेंचुरी आणि हे असं आहे. सो हे खालती वाटतो मला समोर बघा आता फ्रंट सेम टू सेम लाईनमध्ये लावून ठेवलं जातं पण सगळं. आय थिंक आय नीड टू कॅच फोटो. आणि हे जेवढे तुम्ही बघताय समोर खूप पुरातन काढले आहेत. आणि 8th सेंचुरी, 12th सेंचुरी, 10th सेंचुरी, 9th सेंचुरी. हे गौतम बुद्धांचं आहे आय थिंक, असं मला वाटतं आहे. नाही, इथे काहीतरी वेगळं दिलं आहे. थर परशुवंटर, पण असं बघायला गेलं तर गौतम बुद्धांसारखंच वाटतं ते. मला वाटलं गौतम बुद्धांचं आहे किंवा हे काय आहे यार, हे असं कोणी लिहून दिलं नाही यार रिअली. वाव. सरस्वती कुठे आहे. सो हे पार्वती 12th सेंचुरी. ते छान वाटतं का मला. आणि हे इकडे सरस्वतीचं आहे. सरस्वती. हे विनायकर म्हणजे आपले गणपती. हे विनायकर मीन्स आपलं, मला तर वाटतं गणपतीचंच आहे. गणपतीचं आहे. येस, पण नाही लोकांचं जे तमिळमध्ये लँग्वेज असेल ते वेगळं काहीतरी उच्चार करतो त्याच्यामुळे. ब्रह्मी, इंद्रायणी, ही जी नावं जे आपण ऐकली. राईट. वरकरी, चामुंडाई. येस, मुरुगन. सो दिस वॉज अ मुरुगन. सो वी आर गोईंग मुरुगन टेम्पल ना विनायक. येस, आम्ही याच्यानंतर मुरुगन टेम्पलला जाणार आहोत, भेट देणार. सो तुम्हाला मुरुगन टेम्पल बघायला मिळणारच आणि मी तुम्हाला दाखवणार आहे. पण तोपर्यंत आपल्याला जे समोर दिसते आता, आणि हे कधीचं आहे, 13th सेंचुरीचं आहे. हां, 13th सेंचुरीचं आहे. आणि बघा ना कसं आहे ते मुरुगन. या 1300 शतकातील अजूनही कसं दिसतं. राईट. आणि हे जतन केलं आहे म्हणून तसं आहे सगळं. एक सुंदरता आहे जो आपला इंडिया आहे. आणि आमचं भाग्य की आम्हाला ते ह्या पाहायला मिळतं आणि प्रत्यक्षात पाहायला मिळतं. राईट. नवकांडा स्कल्पचर, डान्सिंग पॅनल स्कल्पचर 17th सेंचुरी. एक डान्सिंग लेडीचं त्यांनी ह्या ह्याच्यावरती कोरिओग्राफी फोटोज केले. यस. सो ते खूप चांगल्या प्रकारे दिसत आहे. बेसिकली खूप चांगली बाजू देवी आहे. ओके, डान्सिंग अगेन डान्सिंग. तर त्या काळी लोक अशी दगडावरती कोरीव कामं करून ठेवायची, जी आजही आपल्याला बघायला मिळतात. राईट. तर त्यांचे प्रकार आहेत, जसे काही लोक पेंटिंग करायचे, काही स्कल्पचर असे बनवायचे. सो हे खूप चांगल्या प्रकारे तुम्ही बघू शकता. ते सगळ्या बाजूने केलेले आहेत स्कल्पचर. याच्या कोरीव कामं जी आहेत ती त्यांनी चारी बाजूने केलेली आहेत. हां, हे तुम्ही बघता रिअली आहे. बॅक साईडला सुद्धा तसंच आहे. बॅक साईडला सुद्धा सेमच आहे. पण इकडे ते बॅक साईडला तसं काही नाही आहे. म्हणजे जे विनायक म्हणजे बघ ना कसं त्यांनी केलं आहे. फ्रंटला सुद्धा आणि पाठीमागे सुद्धा पुरेपूर. यस, रिअली. जेणेकरून म्हणजे फ्रंटला सुद्धा बघता सेम, पाठीमागे सेम, तिन्ही साईडला सेमच आहे विनायक.
इकडे पण तेच आहे. आता So hats off to- आपल्याला माहिती आहे नटराजन डान्स ह्याच्यासाठी नृत्यासाठी येस. सावली नंदी आहे नंदी दुर्गा 9th सेंचुरीचं आहे दुर्गा. आणि एक आहे त्यानंतर आपल्याला दिसलेली आहे तोफेचं एक छोटा जो भाग आहे पुढचा. राईट. आपण प्रतापगडावरती जाऊ आणि जाणार प्रतापगडावरती जाऊ, मला नक्कीच कळेल ते कसं असतं ते. इंद्रदेव तुम्ही बघू शकता खाली हे हत्ती आहे आणि त्याच्यावरती ते विराजमान आहे अशा प्रकारे. सो हे इंद्र देवांचं एक त्यांनी हे केलेलं आहे. सो इथे काय झालं सगळं तमिळमध्ये आहे. सो इकडचीच प्लेसेस आहे जसं की आपण म्हणू मीनाक्षी टेम्पल. हे जे त्यांचं जे राईट मला तर तसं वाटतं की आणि ते पूर्ण जे हे बनवून ठेवलं की इथे काय काय फेमस आहे त्याचं पूर्ण एक डेटा इथे असेल असं मला वाटतं. कारण पूर्ण तमिळमध्ये असं मी वाचू शकत नाही काय लिहिलं ते. मेघालय पोर्ट्री राईट. त्या काळचं सगळं अवशेष आहे जे आता आहे बघण्यासाठी मिळतं आपल्याला. त्यावेळी ॲक्च्युली करायचे लोक हे टूल्स आहेत काही जसे की आपण बघू शकतो ते त्यावेळेस यूज व्हायचे. मायक्रोलिथिक्स आहे टूल्स चालू. मित्रांनो तुम्ही मला सांगा मिझन तुम्हाला कसं वाटलं आणि माझं चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि तुम्ही मदुराईमध्ये नक्की व्हिजिट द्या.